पंतप्रधान मोदी आणि युरोपीय आयोगाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन यांच्यात नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरीय वार्ता. ही भागीदारी नैसर्गिक आणि विश्वासावर आधारित असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारत आणि युरोपीय संघाची भागीदारी जागतिक स्थैर्य, आर्थिक प्रतिरोधकता आणि शाश्वत विकासासाठी महत्त्वाची असल्याचं युरोपीय संघाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन यांचं प्रतिपादन. भारत आणि युरोपियन महासंघादरम्यान 13 करारांवर स्वाक्षऱ्या. या वर्षाच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार करार पूर्णत्वाला नेण्यासह अनेक क्षेत्रात परस्पर संबंध दृढ करण्यावर सहमती. विकसित भारताची उभारणी करण्यासाठी विज्ञान आणि नवोन्मेषाची लोकप्रियता वाढवण्याची गरज. पंतप्रधानांकडून राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त अधोरेखित. येणारं दशक हे अंतराळ विज्ञानाचं दशक असून भारत त्यावर आपला ठसा उमटवेल. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला विश्वास. राज्य सरकारच्या 500 सेवा सर्वसामान्यांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी मेटा समवेत करार. मुंबई टेकवीक 2025 मध्ये मुख्यमंत्र्यांची घोषणा. स्वारगेट एसटी बस स्थानक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला शिरूर इथून पुणे पोलिसांनी केलं अटक. दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. स्वारगेट अत्याचार प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची पुण्याच्या पोलीस आयुक्तांची माहिती. तुहिन कांत पांडे यांची सेबीचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती. सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी पूच यांचा कार्यकाळ समाप्त होत असल्यानं पांडे यांच्या नावाची घोषणा. चालू वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादन वृद्धी दर 6.2%. उत्तराखंडच्या बद्रीनाथ इथं हिमस्खलन झाल्याने 57 मजूर अडकले. 16 मजुरांची सुटका. 41 मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. आणि आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 274 धावांचं आव्हान.